नमस्कार. आज आपण अनारसे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे साखरेचे अनारसे आहेत. मी याआधी तुमच्यासोबत गुळाचे अनारसे शेअर केलेले आहेत 1 किलोच्या प्रमाणात आणि 1 ग्लासभर तांदळाचे सुद्धा शेअर केलेले आहेत. आज आपण साखरेचे अनारसे बनवतोय. त्यासाठी इथे मी 1 ग्लासभर तांदूळ घेतलेले आहेत. हे रेशनचे साधेच तांदूळ आहेत. रेशनचे तांदूळ असतील तर घ्या किंवा मग कुठलाही जाड जुना तांदूळ वापरा. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे 2 पाण्याने. पाणी काढून टाकायचं. नंतर एक्स्ट्राचं पाणी ह्यात घालायचं आणि झाकण ठेवून हे तांदूळ 1 दिवसासाठी भिजू द्यायचे. दुसऱ्या दिवशीसुद्धा सेम ह्यातलं पाणी काढून टाकायचं, पुन्हा दुसरं पाणी घालायचं आणि झाकण असंच ठेवायचं. तिसऱ्या दिवशीसुद्धा ह्यातलं पाणी काढून टाकायचं. 3 दिवस तांदूळ चांगले भिजल्यानंतर हे तांदळामधलं पाणी काढून चाळणीमध्ये निथळून घ्यायचे. त्यानंतर सुती कपड्यावरती पसरवून हे 2 तास वाळवून घ्यायचे. उन्हाळा आहे त्यामुळे 2 तासात छान वाळतात. एकदम कडकडीत वाळवायचे नाही आहेत. एक 70% तांदूळ फक्त वाळून घ्यायचं. हाताने असं चोळल्यानंतर सहज ह्याचा भुगा होतोय बघा. थोडेसे हे गार आहेत. खूप कडकडीत वाळले तर व्यवस्थित दळले जात नाही. त्यामुळे हे हलके गार आहेत तेव्हाच दळून घ्यायचे. एकदम बारीक असं दळून घ्यायचे. दळल्यानंतर हे चाळणीने चाळून घ्यायचे. आपल्याला छान बारीक पीठ बनवायचे म्हणजे मग अनारसे खूप छान होतात. पीठ कोरडं पडत नाही, चिरटत नाही. पाणी किंवा दूध वगैरे पण घालावं लागत नाही. पीठ जर छान झालेलं असेल तर अनारसे खूप मस्त होतात. अनारशांना व्यवस्थित जाळी पडते. छान बारीक असं हे पीठ तयार होते. तर सगळं पीठ चाळून घेतल्यानंतर ह्यात आपल्याला साखर घालायची. 1 ग्लासभर तांदूळ होते. वजनीप्रमाणे ह्याचं 250 ग्रॅम आहे तर मी 200 ग्रॅम साखर घातली आहे. 200 ग्रॅमपेक्षा अगदी थोडीशी कमी आहे. पिठी साखर वापरली आहे. साधीच साखर दळून घेतलेली आहे ही सुद्धा मिक्सरला. आता हे सगळं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि साखर. ह्यात मी वेलची पावडर वगैरे काही घातलेलं नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला. जर हे व्यवस्थित मळलं गेलं तर लगेच ह्याचा गोळा बनवून असाच ठेवून द्या किंवा मग तुम्ही थोडंसं हे मिक्सरला फिरून मग ह्याचा गोळा बनवला तरी चालेल. आता हे पीठ मुरण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. तुम्ही 24 तासासाठी ठेवा किंवा मग 2 दिवस 3 दिवस भिजवून घेतलं तरी चालेल. हे पीठ मी 2 दिवस भिजवले. बघा छान सॉफ्ट झालेलं आहे आणि सहज ह्याचा गोळा तयार होते. हे जास्त मळून वगैरे घ्यायची गरज नाही आहे. जर पीठ खूप कोरडं राहिलेलं असेल तर थोडंसं पाणी घेऊन किंवा मग दुधाचा हात घेऊन तुम्ही हे पीठ पुन्हा मळून घ्या आणि मग अनारसे बनवायला घ्या. जर पीठ जास्त प्रमाणात असेल आणि तुम्ही अनारसे कमी बनवणार असाल, पीठ शिल्लक घरात ठेवणार असाल तर दूध घालू नका. कारण दूध घातलेलं पीठ लवकर खराब होतं. थोडंसं पाण्याचा हात घ्या जर कोरडं वाटलं तर. शक्यतो तर हे कोरडं वाटत नाही. साखर पगळते आणि मस्त असे हे अनारसे तयार होतात. तर व्यवस्थित अनारसे थापून घ्यायचे आणि मग हे तळायचे आहेत. एकदम थापून ठेवायचे नाही. एक एक थापून घ्यायचा आणि व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही आणि कमी तापमानाच्या तेलावरती सुद्धा अनारसे तळायचे नाही म्हणजे मग हे तेलकट होत नाही. बऱ्याच वेळेला अनारसे तेलकट होतात. बऱ्याच जणींनी मला तशा कमेंट केलेल्या आहेत. खूप जर कमी तापमानाचं तेल असेल ना आणि जास्त वेळ तेलामध्ये अनारसे राहिले तर मग हे तेलकट होतात. त्यामुळे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि नंतर मग अनारसे सोडल्यानंतर गरम तेल साईडने असं झारीने अनारशावरती सोडायचं. बघा ह्याला हलका बिस्किटाप्रमाणे रंग आलाय. लगेच हे काढून घ्यायचे आहेत. साखरेचे अनारसे हलकेसे कडक होतात. गुळाचे अनारसे जास्त कडक होत नाही. तुम्हाला जर गुळाचे आवडत असेल तर गुळाचे बनवा किंवा साखरेचे बनवा. तळल्यानंतर अनारसे चाळणीमध्ये काढून ठेवायचे म्हणजे मग ह्यातलं सगळं तेल निथळलं जातं. एक्स्ट्रा जरी असलं तरी व्यवस्थित निथळल्यानंतरच हे डब्यामध्ये भरून ठेवा. बघा छान मस्त जाळीदार असे झालेले आहेत आणि कोरडे झालेत. अजिबात तेलकट वगैरे जास्त झालेले नाही आहेत. मस्त अशी जाळी पडली आहे आणि खूप जास्त कडक वगैरे झालेले नाही आहेत. अगदी हलकासा कडकपणा आहे. गुळाचे जर केले तर छान खुसखुशीतच होतात पण साखरेचे त्यापेक्षा थोडेसे कडक होतात आणि खूप जास्त जर तळले तुम्ही लालसर तर जास्त कडक होतात. त्यामुळे जास्त पण तळू नका. बघा मस्त झालेले आहेत. एकदम खुसखुशीत आणि भरपूर जाळी पडली आतून. तर हे अनारसे रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर काही विचारायचं असेल प्रश्न तरी देखील कमेंट करा. मस्त असे हे साखरेचे अनारसे नक्की बनवून पहा. व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. गुळाचे अनारसे कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो सुद्धा नक्की बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.